श्री स्वामी समर्थ। श्री दुर्गा सप्तशती। श्री गणेशाय नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुवे नमः। देव्या कवचम्। ॐ अस्य श्री चण्डी कवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप् छन्दः चामुण्डा देवता अङ्गन्यासोक्त मातरो बीजं दिग्बन्ध देवतास्तत्वं श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ॐ नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच अतिगुह्यजे संसारी मानवा सर्वरक्षक पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा। ब्रह्मोवाच ऐसे गुह्यतम अभिप्रा सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने। प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे सातवे कालरात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी। हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला। अग्नीत जळता कोणी शत्रुने खेळता रणी विषम संकटा माझी भयार्ता शरणागता न त्यांचे होतसे केव्हा अशुभरण संकटी विपत्ती ना दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयस वृद्धितो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित। प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना ऐंद्री गज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेत रूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरण भूषिता माता समस्त ऐशा या सर्व योग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्ता या रथी शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हलानी मुसलायुधे खेटक तोमर आणि परशुपाशा नखी कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महानते दैत्यांच्या देह नाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती। नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषी देवी गेमज रक्षतु पूर्वेसी ऐन्द्री रक्षाया आग्नेये अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्ये खड्गधारिणी वारुणी पश्चिमे दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्ये शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्षो ऐसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्षो उमा रक्षतु मस्तका मालाधारे ललाटासी भ्रुकुटीसी यशस्विनी त्रिनेत्राती भ्रूमध्येसी यमघंटाती नासिका शंखिनी चक्षुमध्याशी कानाशी द्वारवासिनी कपोल कलिका रक्षो कर्णमूलाशी शांकरी सुगंधा नासिका रक्षो उत्तरोष्टाशी चर्चिका अधरामृत कला जिभेलाती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटाती महामायाती टाळुशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पुष्टवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बहिकंठा नलिका नलकुबरी स्कंधाशी खड्गिनी रक्षो बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शूलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मना शोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभीशी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पूतना कालिका लिंगा गुदा महिषवाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावे कामपूर्णाती पोटिरीशी महाबला घोट्याशी नारसिंही ती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्षो तळवे तलवासिनी दंष्ट्र कराल नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकूपाशी कौबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जावसा मांस हाड मेदाशी पार्वती अंत्राशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफा चूडामणि तथा ज्वालामुखी नख तेजा भेद्या सर्वसंधिषी ब्रह्माणी वीर रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धि रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्षणासी समान ध्यान रक्षणा
एक वज्रहस्ता देवी प्राण कल्याण शोभना रस रूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरजतमो गुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणीति धना इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मीति पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंथाशी सुपथा रक्षो मार्गक्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वतः स्थिता रक्षाहीन से स्थान कवची न च बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरी जाच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरुणी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वेच्छा पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमैश्वर्य अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामीन पराजय त्रैलोक्या माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवूनी दैवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नभे नाशते व्याधी साऱ्या माता कोडानी मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विषनाशती अभिचारिक जे काही मंत्र तंत्र भूमी तळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चरा घोरा डाकिन्या ज्या महाबला ग्रहभूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच रुधी जाच्या पाहता पळती तया होतसे मान्य राजाशी सतेज यशवान तो यश वाढे तयाचे या कीर्ती मंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नांदते त्याची पुत्र पौत्रादि तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपावळे सुरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्रीदेवी कवच कुलदेवता चरणा श्री स्वामी समर्थ अर्गला स्तोत्रम् ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषिः अनुष्टुप् छन्दः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ओम नमः चण्डिकायै मार्कण्डेय उवाच ओम जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जय त्वं देवी चामुण्डे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोस्तुते मधुकैटभान्ति विधातृवरदे नमः रूप जय यश देयी नाशवी षड्विकार हे महिषासुर हन्ति हे भक्तासि सुखदे नमो रूप जय यश देयी नाशवी षड्विकार हे रक्त बीज वधे देवी चंडमुंड विनाशिनी रूप जय यश देयी नाशवी षड्विकार हे शुंभ निशुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूप जय यश देयी नाशवी षड्विकार हे पद्मपाद वंदिता है सर्व सौभाग्यदायिनी रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे अचिंत्य रूप चरिते सर्व शत्रु विनाशिनी रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तिने तुला रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे भक्तिने स्तोत्र जय गाती चंडिके व्याधिनाशिनी रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे चंडिके जय तुला नित्य पूजती भक्तिने जन रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे द्वेषी नाशोत जय माझे मज लाभो महाबल रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे देव दैत्य शिरो रत्न घासती चरणावरी रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत सोजन रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे प्रचंड दैत्य दर्पघ्ने चंडिके शरणागता रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे चतुर्भुजे चतुर्मुख संसुते परमेश्वरी रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे विष्णु करी नित्य स्तोत्रा भक्तिने देवी अंबिके रूप जय यश देयी नाशवे षड्विकार हे
हिमाचल सुता नाथ गातसे परमेश्वरी रूप जयश देनाश्वे षड्विकार हे इंद्राणीपति सद्भाव पूजिते परमेश्वरी रूप जयश देनाश्वे षड्विकार हे प्रचंड भुज दंडाचे होत निर्गर्भ दानव रूप जयश देनाश्वे षड्विकार हे श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतू रूप जयश देनाश्वे षड्विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधु तारिणी मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी हे स्तोत्राधी वाचोनी वाचा सप्तशती पुढे जप संख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री देव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। अथ कीलक स्तोत्रम्। ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य शिव ऋषिः अनुष्टुप् छन्दः श्री महासरस्वती देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ओम नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच ओम विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमो सोमार्धधारिणे अभिकीलका सवेः महास्तोत्रकोळो पुरे मंत्र सिद्धितया पाठे कल्याण प्राप्ति साधका उच्चाटनादि सिद्धीसी दुर्लभ वस्तु लाभण्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धार्थ देतसे न मंत्र नौषधी तंत्र नको साधन आणखी जपावेण फळा येती सर्व उच्चाटनादि सिद्धि अन्यत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेसी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथि पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्या गुणे देवीसी सर्व बाहोनी प्रसाद सेवने तिचा किलक नाम या कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होतसे संसारी भयना कोठे सर्वत्र फिरता मही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया कीलक निष्कीलन हे जाणुनी पाठ हा बरा दोष ना राहते कोणी फळे सप्तशती तया सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्य जिचिया पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धि तिला का भूलती जन। श्री देव्या कीलक स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। रात्री सूक्त। ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावोनी महामायास्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वहा तू स्वधा देवी वषट्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्र अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्राससी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू बुद्धी बोध लक्षणा लज्जा पुष्टि तुष्टि शांति तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिणी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भुषिंडी परिघायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्याति सुंदर परा पराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यातजी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्व शक्तेस्तवायाशी स्तोत्र होईल थोकडे सृष्टी पालक संहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी मायतू शंकर प्रलयाधीश तुचा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्राही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित यासी दुर्दशम मधुकैठवा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे
रात्री सूक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। श्री दुर्गायै नमः। अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीचे महिमा कैशी मधु कैठव नाशतो, सुरथ समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो। विनियोगः। ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषिः श्री महाकाली देवता, गायत्री छन्दः, नंदा शक्तिः, रक्तदंतिका बीज, अग्निस्तत्व, ऋग्वेद स्वरूप। श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोगः। ध्यानम्। खड्गा चक्र गदा निचाप परिघा शूला भुषुंडी शिरा, शंखाधारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा, नीला सारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका, नाशाया मधुकैठवा स्तविविधि निद्रा जगन्नायका। ओम नमः चंडिकायै। ओम ऐं मार्कंडेय उवाच। सूर्यतनय सावर्णी मनु बोलती आठवा, उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो, कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप। सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ, पूर्वी स्वारोचिषा माझी चैत्र वंशीय भूपती, सुरथ नाम महाराजा समस्त क्षितिमंडला, पुत्रा समान तो राजा प्रजा पालन तत्पर, कोला विध्वंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला, दंड नीती सुरथाची घोर संग्राम तो करी, कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरथ जिंकिला, रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपुले, जिंकिले तेही वैर्यांनी भूपती क्षीण जाहला, अमात्यबली दुष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी, सेनाबल लुटोनी या राजधानीशी जिंकती, शिकारीच्या मिशे राजा होनी अश्वस्वारतो, दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर काननी, आश्रम मेधा मुनीचा हिंस्रक हे विसावले, शोभनीय शिष्यवृंदे रान सुंदर पाहितो, तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी, काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी, ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी, माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज, सत्ता ज्यांची या जवळी दुष्टते भृत्य पीडक, छळता जन वृंदाशी कोण वारील त्या खळा, माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे, माझ्या सत्यत जे होते ते राजे असतील की, स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची या, मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल कायते, सुरथ चिंता बाहोनी दुःखी स्वगत त्यावना, मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी, कोण तू कोठुनी आला शोक चिंता तुला दिसे, काय कारण येण्याशी विचारी भूपती तया, सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी, विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा, निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला, मोकळे करुणी चित्त हृदगद त्याशी बोलिला, वैश्य उवाच। समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी, स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी, धन नारी पुत्रहीन आता कोण पुसे जगी, विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना, दुःखीस्त मी वना आलो गृह वृत्तांत ना कळे, असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा, विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर, सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे। राजोवाच। स्त्री पुत्र धन जे वनवासासी कारण, प्रिय लोभी नारी पुत्र वाटते का बरे तुम्हा। वैश्य उवाच। आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज, मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे, पितृस्नेह नसे पुत्रा धने छुछती मज, पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले, काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी, श्वास मी दीर्घ घेऊनी हृदयी दुःख भोगतो, न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया, पाषाण हृदयी आपता न भुले मी करू कसे। मार्कंडेय उवाच। मेधा मुनीच्या सेवेची आले जुळणी सर्वते, वरिष्ठ राजा सुरथ समाधी नाम वैश्यतो, विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे, वैश्य राजा करी काही वार्तालापतया स्थळी। राजोवाच। भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझिया, मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज, सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची आस्तव, नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी,
घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे, स्वजन त्यक्त राहुनी ममता याचिना तुटे, दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे, ममता दोषयुक्ताजी कळुनी झोंबली आम्हा, सज्ञान असूनी आम्ही नकळे घेरलो कसे, विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषिरुवाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे, भोगते दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे, भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी, दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये, शुद्धतापूर्वक भोगी विषया लागी मानव, पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर, नर नारी परी सौख्य भोगती पशु पक्षी, स्वय क्षुधा तृषा याशी परिमोहित चित्त हे, पिलांशी ओदन देती कळुनी मोह असा, आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घ काल ते, मानवीच्छती पुत्रा पशु पक्षी इच्छिती, नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा, मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे, चराचर माया पाशी बांधले दुडजे दिसे, योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे, जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची, भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे, जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने, सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका, देवी सनातनी माया परा विद्या अतर्क्य ही, जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका, ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी. राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा, जगेती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे, प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर, तुम्हा पासून ते सारे ऐकू इच्छित मनमन. ऋषिरुवाच जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक, देव कार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेतसे, अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे, कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसनी, कर्णमळातुनी त्याच्या मधुकैठव जन्मले, ब्रह्मासे धावले खाया ब्रह्मा मानी महाभय, विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे, आधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे, संसार पावनी सारा घडी मोडी क्षणामध्ये, तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण, उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दुजे, आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी, जाग आणावया त्याला योग निद्रेस तोस्तवी, ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे, श्रद्धा सप्रेम लावूनी महामायास्तवी अशी. ब्रह्मोवाच तू स्वहा तू स्वधा देवी वषट्कार स्वरात्मिका, सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता, बिंदुरूपार्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप, सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी, धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा, पालन करते सर्वांचे कल्पांती ग्राससी जना, उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये, संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मये, महाविद्या महामाया महामेधा महास्मृती, महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी, प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी, काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण, तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू बुद्धिबोध लक्षण, लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी, शूलिनी गदिनी घोरा शंखिणी चक्रिणी तथा, चाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा, सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्याति सुंदर, परा पराहुनी थोर तू एक परमेश्वरी, सत्या सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी, सर्व शक्तेस्तवायाशी स्तोत्र होईल थोकडे, सृष्टीपालक संहारता निद्राधीन तुझ्या गुणे, नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू, शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा, सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जय आम्ही, तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती, करावे मोहित याशी दुर्दर्शन मधुकैटभा, जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर, उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे. ऋषिरुवाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवाशी, नेत्र नासिका हृदय बाहू श्रीभक्ष विष्णूचे, निघाली त्यातुनी देवी ब्रह्मा सन्मुख जाहली, एकार्णव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी, योग निद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन, मधुकैठव दुरात्मा बलवान पराक्रमी, दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर, क्रोधारक्त नेत्राने ब्रह्म्याशी खाऊ इच्छिती, उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला, 500 वर्ष ते बाहुयुद्धात रंगती, उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित, दैत्य म्हणते विष्णूशी वर मागमनोपसित. श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाझणी, द्यावावरी तुका हा दुसरा न लगे मज,
ऋषिरुवाच धोका वरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणते विष्णूशी आम्हा बधावे जलना जिथे ऋषिरुवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंख चक्र गदाधर जांघेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्म्याची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ऐं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोऽध्यायः श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ। अध्याय दुसरा। एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोग। ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषि श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदः शाकंभरी शक्ति दुर्गा बीजम वायुस्तत्वं यजुर्वेद स्वरूपं श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोगः। ध्यान। ओम शोभे अक्षगदानि शक्ति परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खड्ग शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शन धरितसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना। ओम ह्रीं ऋषिरुवाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दरण झाले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेला ब्रह्म्यास करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्य चंद्र अग्नि वायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजूनी स्वये झालाधीश्वर स्वर्गीचे देव भूमीस फिरती हीन दीनते मानवा परी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगोनी जाहले शरणागत नाशाया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णुते क्रोधा रक्तक्षणी झाले भ्रुकुटी ताठिला बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाऊनी उद्भव एकत्र जाहले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्रे तेजाशी तुलना नसे तेजातुनी निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिव तेजेचे मुख यमराजाची आ तेजे केस डोईस वाढले महत्तेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी वरुणापासुनी जंघा नितंब तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या करांगळ्या वसु तेजे कुबेराचे निनासिका प्रजापतीची आ तेजे वाढले दात देवीचे अग्नि तेजात त्रिनेत्र संध्यांचे भ्रुकटी तिची कान वायुतुनी झाले मिळाले देव तेजते त्यातुनी देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्निदे दिला धनुष्य वायुने भाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्र वज्रातुनी दिले सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिधला दंड वरुणे पाश देविशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो देक मंडलू रोम रोमी महातेज सूर्य देये भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला क्षीर सिंधुहार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देये कडे अर्धचंद्र दे केयुर बाहुशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरिसाजिरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसा देये विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देतसे कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल ऐशिजे सागर देवीशी देये पद्म पुष्पकरामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव नाना रत्नमणी देये मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहारतो अन्यान्य देवता देते अस्त्र शस्त्रादिभूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्यान्य देवतांनीही
उच्च स्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणे. गगनी नाद मावेना नभही सान वाटले. विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप जाहला. कंपित जाहली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जिती. भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले. त्रिलोकाक्षुब्ध पाहोनी उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जित दैत्य सेना सामोरे धावले त्वरे. महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय जाहले. सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी. त्रिलोकी भरले तेज ऐशी देवी दिसे तया. पृथ्वीशी दावुनी देवी आकाशी झळके शिर. व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्रोभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे. प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवीची या तिथे. अस्त्र शस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या. महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती. करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिका सवे. 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढे. 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहनु. तीक्ष्ण रोम असी लोमा 5 कोटी रथीं सवे. रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे. गजाश्वी 1 कोटी ते घेऊनी परिवारित. 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे. सहस्रोते महादैत्य ससैन्य वाहनातुनी. वाहने सहस्र कोटी महिषासुर त्या सवे. ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ ह्यातुनी. तोमर भिंदीपाल शक्ती फरसा खडग मुसळ. पट्टिशादी अस्त्र शस्त्र प्रहार करती खळ. वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर. घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ. उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती. फेकते पाशते काही मारिते खडग कोणिते. उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या. क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडिते. थोडीही थकली नाही मुख म्लान नसे जरा. शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्तविती ऋषदेवता. वाहन सिंह देवीचे वनात वनवाजसा. रणात असुरा मारी विचरे भय सोडिनी. निश्वास सोडता देवी सहस्रो गण तत्क्षणी. सहस्र होनी दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी. फरसा भिंदीपालाने खडगपट्टिश घेऊनी. सामना घेते दैत्यांच्या शूरवीर विलक्षण. निर्भय देवीचे नीते वधुनी असुरा जना. नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा. त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी. देवीशी हर्षावयाते मृदंग ठोकती गण. भयंकर घंटा नादे मूर्छित मारले किती. शतावधी महादैत्य वधी देवी महाबला. ओढले बांधुनी पाशे मारुनी तलवारती. करी द्विधा असुरांसी गदा घाव कुणावरी. लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ. शूलाने फाटली छाती शवलोळे भूमीवरी. बाण वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर. तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी. छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली. देवपीडक दैत्यांची गतप्रण कलेवरे. मधुनी तुटले कोणी जंगाघाते दुखावले. 1 हात 1 पाय 1 डोळा दिसे कुणा. दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी. तो शस्त्र घेऊनी धावे देवीशी युद्ध खेळण्या. तुटले देह दैत्यांचे कबंद वाद्य ऐकुनी. नाचती रणरंगी ते ताल सूर धरोनिया. खडग शक्ती वृष्टी हाती असंख्य धड धावती. देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती. रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी. चालण्या नुरली जागा रक्ताचे पाट चालले. अरण्या जाळतो अग्नी दैत्य सेना तशिरणी. क्षणात जाहली नष्ट जगदंबा महाबली. इंधन जळते तैसे दैत्य गेले मरोनिते. लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर. आयाळ हलवी सिंह गर्जना घोरतो करी. व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच वधले किती. देवीचे गणते लढती वधती दैत्य सैनिका. संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले. ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वितीयोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते. महिषासुर ही वधला धन्य दुर्गा महाबली. ध्यानम. ओम कांती सूर्य सहस्रक्त वसना. कंठी शुरो मालिका. रक्तालिप्त पयोधरा जपवटी. विद्याभीतिवरा. मुद्रा 3 करी त्रिनेत्र वदना. भाळावरी चंद्रमा. शोभे डोई धरोन रत्न मुकुटा. देवी नमो पाहि मां.
ओम ऋषिरुवाच नाश पाहोन दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्धतो धावोन आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दैत्याशेषर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुषध्वजा तोडणी बाणे बिंधुनी त्या खळा घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुषरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहासी घावतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती सक्रोध रक्त नेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासम प्रभा त्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावूनी देव पीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तत्क्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडून या बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरुणी आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा देवीचे हातुनी मेला चपेट्यांनी कराल तो गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कल भिंदी पालाने मारी देवी तत्क्षणी त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर्य महाहनु दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश जाहला सेना संहारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर दे ताप देवीचे गण त्रासले हुंदडा देत कोणाशी खोरानी मार देतसे पुष्ट शिंगे कुणा मारे वेगाने मरती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायुने कुणी धाराशायी किती झाले देवीचे गण त्या क्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याची पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हाल चालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली वधार्थ उठली तेव्हा क्रोध आला नावर बांधला दैत्य पाशाने रणीबद्धतया गुणे रेड्याचे रूप सोडोनी दुसरा देह तो धारी सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धी नरतो झाला खडग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी जाहला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतसे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिऊनी अंबा अमृतोन्माद पावली रक्त नेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलोन्मत्त दैत्य गर्जय सिंग मारोनी पर्वता पर्वत फेके आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रक्तोष्टती सुधा सेवी वाचा शौर्य प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर ऋषी उवाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठाशी लक्ष्मी त्याच्या शुला घात करीतसे रेड्याचे मुख फोडून बाहेर येतसे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधिला तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी हाहाकार रणी झाला दैत्यसेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती यश गंधर्वते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये तृतीयोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 4। इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली
देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यानम ओम कालाभ्राजी कटाक्षारी कुल भयदा चंद्रभाळी जियेशी शंखा चक्रा कृपाणा त्रिशूल करधरा धारी नेत्रत्रयाशी सिंहस्कंधाधिरूढा त्रिभुवनाखिला पूर्ण तेजे करी जय ध्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धीसी जय ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी शक्रादिदेव नमना लीन होती भारी लावण्य अंग फुलती यश सौख्यदाने देवी सस्तोत्र करीती सुरनम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्गभुवनी जिची विभूती जी पूजनीय ऋषिदेव जगज्जनाला होवो तियेस नमिता हितदा आम्हाला ठावा प्रभावनजीचा भगवान अनंता ब्रह्मा शिवान वदवे नित स्तोत्र गाता ती चंडिकाखिला जगत परिपालनाचा वाहो विचार शुभमंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सुरधा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महानुकुलिनांतरी लाज ऐशी पाळी जगास नमितो तिची आपदाशी ना वर्णवे त्वदीय रूपा चिंत्य ऐसे ते शौर्य जे असुरनाश कठोर जैसे जी देव दैत्य समरे सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तवमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेणे हरिहर तुला नच दोष धूळ आधार तूच सकळ जगदांश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समस्ता स्वहा स्वरूप तुझी तव नाम घोषे यज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वधा जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल जाचे अभ्यासती मुनी जया निगमापथाला विद्या परा तुच न अन्य तुझ्या रूपाला तू शब्द ऋग यज्वाणी सुसाम छंदा ऐश्वर्य षट्त्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषिशास्त्र कृषी कयाती पीडा निवारकाशी तुच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तुच ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळतारे प्रपंच बाधा तू कैठभारे हृदये तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिवकरी अतिथोर मान ईशत सुहास मला शशिपूर्ण बिंबा लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा पाहोनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवला वह माता ऐशी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भील कालही जया बघता मुखाला पाहो न ते नच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगा हित लाभ होतो क्रोधे तुझ्या मित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी त्वा मारिले सहखळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगिमान त्यांचा लाभे यश श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवकतया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवोनी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकी कर्म फळलाभ तुझे होती नामे तुझ्या भयहरे भवपीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुची सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावत सौख्य जन या शुभ कामनेने तू मारी शिखळ जनारणी शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त भाया दैत्या जना वधसी तू सदयरणाया त्वदृष्टिपात जरी जाळील विश्वसारे संहारिषी असुर तू तरी शस्त्रभारे स्पर्शे पवित्र रिपु होऊनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहोनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येन असुरा बलकोन नेत्री चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दुष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्य कांती तव चिद्रुपते अतुल निर्गर्भ होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा करुणार्ध प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपु कापत आहे गे थोर कोण तुझहुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारली अरिदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी खड्गाने रक्ष अंबिके रक्ष धनुष टंकारे घंटा ध्वनी करोनिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तरेश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे होवो रक्षण त्या गुणे
खडगशूल गदा हाती अंबिके शस्त्र जय तुझ्या, ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तुवा सदा. ऋषिरुवाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशिया परी, दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता. दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला, प्रणाम करीती देव प्रसन्न देवी बोलत. देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावा वरतो मला. देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासुर तो वैरी ठार केला तू वारणी. तरी द्यावे आम्हा काही इच्छसी तू महेश्वरी, आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका. संकट निस्तारावे गे गाती जे स्तोत्र त्याचिया, वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळोतया. अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्नासने सदा. ऋषिरुवाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगदहिता, तथास्तु वर देवोनी झाली गुप्त तिथे नृपा. त्रिलोकहित करती जी देवांच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर. पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी, गौरी पासून घे जन्म कथा सुंदर देवीची. यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्णतो आता, सर्व हे लोका रक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा. ह्रीं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे चतुर्थोऽध्यायः. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. देवीशी स्तविती देव सांगती चंडमुंडते, शुंभ पाठवे दूताशी निराश दूत येतसे. विनियोगः ओम अस्य श्री उत्तर चरित्रस्य रुद्र ऋषिः श्री महासरस्वती देवता अनुष्टुप् छन्दः भीमा शक्तिः भ्रामरी बीजं सूर्यस्तत्वं सामवेद स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तर चरित्र पाठे विनियोगः. ध्यानम् ओम घंटाशूलहलानि शंख मुसला चक्रधनु सायका, हस्ताब्दी धरुणी शरद शशिजशी कांती मनोहारिका. गौरी देह समुद्भवा त्रिजगता, आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजति मी शुंभादि केले स्वाहा. ओम क्लीं ऋषिरुवाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविला शचीपती, त्रैलोकी यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले. सूर्य चंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम, याचे पदतया हाती अधिकारहीन देवता. स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढिती, अपराजिता देवीचे देवा स्मरण जाहले. आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावणे, देवांसी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन. अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका, आठवोनी वरा लागी संकटी सोडवीन मी. देवता चिंतनी ऐशा हिमालय गिरीवरी, भगवती विष्णुमाया स्तविती मन लावुनी. देवा ऊचुहु नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन, नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला. नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः, ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो नमः. शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः, दैत्यांची लक्ष्मी राजांची उमा कांते नमो नमः. दुर्गा तू दुर्गामपारा तू सार सर्वकारिणी, ख्याती आणिक तू कृष्णा धूम्रेशी नित्यवंदन. अति सौम्य अति रौद्रा वारंवार प्रणामः, नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः. जे देवी सका माझी विष्णु माया रूपे वसे, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळा ठाई चेतना म्हणवी तसे, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकला मध्ये बुद्धी रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळा मध्ये छाया रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळा मध्ये क्षमा रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित,
नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा माझी तुष्टी रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी, जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः। चैतन्य रूपवे जी सर्व व्यापुनी जगती स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। अभीष्ट लाभे स्तविती जिला सुर जिये ससेवी पहिले सुरेश्वर, कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापिही, उदंड दैत्य ग्रसिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करितो निरंतरा, विनम्र भावे स्मरता तिला झणी आम्हा नराहो विपदा कदा कुणी। ऋषिरुवाच देवतास्तवित होत्या जान्हवी स्नान इच्छुनी, त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तत्क्षणी, विचारिता ती देवांशी देवी भ्रुकटी सुंदरा, उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला, स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छ लेखले, पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे, पार्वती पासून तेथे अंबिकोद्भव झाला, कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी, कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी जाहली, हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु, शुंभ निशुंभ दैत्याचे सेवक चंड मुंडते, पाहती अंबिकेची या लावण्य देह यष्टिशी, जाऊनी सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी, हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमान जी, नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे, असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी, स्त्री रत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली, हिमाचलावरी अजुनी पहा जाऊनी तू स्वये, मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका, ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभो, पारिजात तरू श्रेष्ठ अश्व उच्चेष्ट वातुवा, ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले, हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या, विधात्या पाशी जे होते ते आता जवळी तुझ्या, कुबेराचा निधी तो त्वा महापद्म हिरावला, किंजलकिनी युग्ममाला सागराने तुला दिली, कांचन स्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी, प्रजापतीची या पाशी ते आता जवळी तुझ्या, उत्क्रांतीदा मृत्युशक्ती सागरातील रत्न जे, वरुण पाश जो आज निशुंभा जवळी असे, अग्नेने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित, अर्पिले तुझ दैत्येशा सर्व रत्ने तुझ्या घरी, स्त्री रत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा, कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी। ऋषिरुवाच ऐकुनी चंड मुंडाचे पाठवी देवीच्या कडे, सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दूता, आज्ञेने माझी आजावे बोलावे देवीशी असे, उपाय योजनी ऐसा आणावे सत्वरी तिला, तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जा स्थळी, मधुर कोमल वाणी बोलला देवीशी असा, दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर, दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या, अव्याहात सर्वत्र आज्ञा मानिती देवता, ऐशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो, मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता, यज्ञ भाग ही मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो, त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची, ऐरावत जिंकिला मी इंद्र वाहन जो असे, उच्च श्रवा अश्वरत्न आला सागर मंथिनी, देवता मज वंदोनी नम्रत्वे अर्पिती मला, देव गंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जे, ते सर्व माझी आपाशी सध्या आहेत सुंदरी, स्त्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला, रत्न भोगते आम्हा आपाशी त्वायावे रत्नवल्लिके, ममानुज महाशूर अथवा मज सेवतू, सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी, परमेश्वरी अतुल पावशी मदनुग्रहे, विवरूनी बुद्धीशी भावी पत्नी तुवा मज। ऋषिरुवाच
ऐकोनी दूत वचना दुर्गा कल्याणी संस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरी त्रैलोक हे देवी उवाच सत्य तो बोलला दूता अल्पमिथ्या नसे इथे परिमत प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्यतो कसा ऐकावा मम निश्चय मम जिंकिल संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या समसे शूर होईल पतितो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मज जा सांग विलंब कायसा इथे दूत उवाच देवी गर्भांत तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पुढती उभा राहील कोण गे देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नारू तू कोठे युद्धात राहशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा तया दैत्यासवे कैशी अबले रण इच्छिशी शुंभ निशुंभा जवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढोनी तृणवत नेती ते तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परिमी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचुनीच हा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे पंचमोऽध्यायः श्री कुलदेवता चरण श्री स्वामी समर्थ अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यानम ओम नागाधीश्वरी बैसले फणिमणी दीप्तानळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्राधडोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकनी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषिरुवाच देवीचे ऐकुनी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्य राजास विस्तारे कळवी वृत्त जाहले ऐकोणी दूत वचनास क्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढुनी तिला धरुणी केस दुष्टेचे बलात्कारे करुनिया तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व हो कुणी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा ऋषिरुवाच आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गरजोनी चालतू न मानिशी या वचना तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढोनी नेतांना करीन नारी कायमी ऋषिरुवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या तत्क्षणी भस्म जाहला दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलुनिया गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाढा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करुणी टाकी महादैत्यासी सिंह तो नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करिवे गळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडुनी केसरी पीतसे रक्त आयाळ हलवुनिया अति क्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराजा महाक्रोधे शुंभ संतप्त जाहला कापती ओठ दैत्याचे चंडमुंड महाखळ आज्ञा दे त्यांस तो तेव्हा ऐका दैत्य महाबली धरोणी केस ओढाती आणा देवी इथे त्वरे ना जुळे तरी ऐका हे शस्त्रास्त्र घावही करा आसुरी आपुली विद्या टाकुनी देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढोणी तयांना आणा दुष्ट स्त्री वधता बरी ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे षष्ठोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 7 चंडमुंडवध ध्यानम ओम ध्यावीती रत्नपीठा मधुरशुकस्वरा ऐकिजी श्यामलांगी
पद्माशी पाय ठेवी शिरी शशिकला वाद्य वीणा स्वरंगी कंठी कल्हार माला नियमित विलसे चोळीती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुर मधुमदा कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषिरुवाच आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगिणी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रांसह चालले. सिंहाचे वरी देवी मंद हास्य करी तसे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी. धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले. अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावली. काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहली. ललाटी भ्रुकटी वक्र त्यात विक्राळ आनना तलवार पाश घेऊनी काली प्रकटली स्वये. विचित्र खटवांग धरा मुंड माळा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना शुष्क मांसा भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरळ भीषणा निमग्ना रक्त नयना नादे घाबरती दिशा. वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणास त्यांची या पार्श्वरक्षक मारले. माहुतंकुशधारी सघंटा गज सैनिक एका हाती धरोनिया त्यांचा ती प्राण भक्षित. सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होतसे. लाथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने. असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरुणी त्वरे तोडुनी फोडुनी टाकी दात चावीत अंबिका. सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले. कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीत ते. खटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती. मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ. क्षणात मारली सेना असुरांची महाबली. काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक. मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी. भयान लोचना देवी बाणांनी न दिसे कुणा. मेघांनी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली. बाणचक्र पडोनिया होता ती लीन तत्क्षणी. सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत. विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे. तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देतसे. धरोनी केस चंडाचे पाडी मस्तक भूवरी. मुंड धावोनिया येता देवी तलवार घेऊनी. क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवी तसे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे. पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोनी थोरती. चंडिके जवळी गेली विजोन्मत्त बोलत. चंडमुंड पशु घे भेट मी दिली जी तुला. शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वा स्वयेरणी. ऋषिरुवाच पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो. चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. चंडमुंडास मारुनी आली तू मज पाशिगे. चामुंडा म्हणूनी लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युतविरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्मे सप्तमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8 रक्तबीजवध ध्यानम. ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री धरित पाशांकुशबाण हाती. प्रदीप्त शक्ती अणिमादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिरुवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली. संग्रामी मेली पाहोनी शुंभ संतापला मनी. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा. आज्ञा देऊनी शुंभ साधी संग्राम सिद्धीस. सेनापती जे शह्यांशी उदायुध चला रणी. 84 कंबू नावाचे सैनिक घेऊनी चला. 50 कोटी ते वीर्य शतधौम्र कुलोत्तम. सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. कालक दौरध मौर्य कालकेय महासुर. युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे. प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी. सहस्रो सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जातसे. भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिकारणी. टंकारनादे भरवी धरणी गगनांतर. देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका. नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा. उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव. तुमुलनाद तो ऐसा ऐकुनी दैत्य धावले. चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता. देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा.
चंडिके जवळी गेला दैत्य संहार इच्छुनी, रूप वेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे, शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता, हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू, आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मानी तीरणा, माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलवरधारिणी, कंकण महानागाचे भाळी चंद्रार्धभूषण, कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी, शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा, वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर, शारंग धनु हाताशी एका हातात खडगते, श्रीहरी यज्ञ वाराह वाराही शक्ती जेतया, वराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित, नारसिंही नृसिंहाची नृसिंहा परी आली ते, ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी, इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे, प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे, देवशक्ती सभे चंडी पाहोनी रणशंकर, वधावे शीघ्र दैत्य आज्ञा चंडीशी देतसे, देवी पासून ते वेळी देवी भीषण चंडिका, झाली प्रकट संग्रामी गर्जे शतशिवा तशी, ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा, म्हणे तू दूत होऊनी बोध शुंभनुशुंभते, त्या अति गर्वंधाशी तसेच दैत्य सैनिका, इच्छिती युद्धते त्यांना संदेश सांगणे असा, दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी, त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवांसी यज्ञ भागतो, बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा, माझ्या शिवा तुम्हा लागी भक्षतील तत्क्षणी, शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान्य जी जगी, शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात जाहले, शिवबोधासी ऐकूनी कात्यायनी जिथे असे, सक्रोध दैत्य त्या ठाये विद्रोही क्षणी धावले, मत्सर हृदय ज्यांच्या ते दैत्य अस्त्र ओकती, वृष्टी शक्ती बाण आदी देवी लागुनी मारिती, टंकारुणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे, शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा, शूल मारुणी ती काली खटवांगे बधुनी कुणा, शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमिशी, ब्रह्माणी कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे, तेथील शत्रु निस्तेज होती हीन पराक्रम, माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुणी वैष्णवी, कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित, इंद्र शक्तीची या वज्रे शतशः दैत्य दानव, रक्त सांडोन अंगाचे पडले निष्प्राण भूमिशी, वाराही दंत दाढानी चक्राने वार साधुनी, असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळती भूमी, नारसिंही नखाग्राने फाडी दैत्य महाबली, करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक, शिवदूतीची या नादे भयभीत सुरते, शिवदूतीची या हस्ते वध त्यांचा हो तत्क्षणी, मातृगण महाक्रोधी वधता दैत्य सैनिका, पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊनी, दैत्यांशी पळता पाहे रक्तबीज महाखळ, युद्धा लागी तये काळी तया संग्रामी धावला, रक्त देहातुनी त्याच्या सांडता एक थेंबही, तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी, इंद्र शक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती, मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य जाहला, थेंब रक्तातुनी आले तितुके दैत्य धावले, युद्ध खेळावया लागे सर्वांची पूर्ण आर्तता, वीर्य बल शौर्य युक्त रक्तबीज समानते, रक्त थेंबातुनी तेथे दैत्य उद्भवले रणा, मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते, शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भूवरी, पुन्हा वज्राची आघावे घायाळ रक्त सांडितो, रक्तबीजा संख्यात होती शतसहस्रिक, वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्य तो, ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे, चक्राचा घाव लागोनी रक्तजय सांडले भूमी, सहस्रो रक्तबीजाने जगमंडळ व्यापले, शक्ती मारोनी कौमारी वाराहे खळग घालुनी, माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजा समारित, त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी, गदाघात करोनिया स्वशौर्य पूर्ण दाविले, शक्ती शूलादि घातांनी सांडले रक्तभूमिशी, रक्तबीज तयातुनी उद्भवले शताधिक, सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे, भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता, पाहुनी खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे, चामुंडे आपुले मुख पसरावे तुवा त्वरे, माझी या शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा, रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे, संहारता रक्त सारे विचरता रणातत्वा, क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित, ऐशी या युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरानये, ऐसे बोलो न पुन्हा रक्तबीजाशी मारित, शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जरी, गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा,
थोडीही दुःखीना झाली गदा सोसोनी चंडिका. रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले. सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी. रक्तापासून जे दैत्य मारी देवी तत्क्षणी. वज्रबाण खड्ग वृष्टी रक्तबीजास मारित. चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नभे पुन्हा. येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ. पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाळा रक्तबीज तो. अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला. महादैत्याची आवधे धैर्य देवांशी जाहले. मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला. रणोन्मादे अति हर्षे रणी नाचती देवता. ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे अष्टमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. निशुंभवध ध्यानम्. ओम बंधुक कांचन तनुरुचिराक्षमाळा. शोभे भुजेत वरदांकुशपाशभाळा. चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदरार्ध नारी. भावे तिला शरणमी नीतानंदकारी. ओम राजोवाच. विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगितली मज. देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे. रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभजे. कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छते मन. ऋषिरुवाच. रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहतारणी. शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त जाहले. निशुंभ मत्सरे धावे घेऊनी दैत्य सैनिका. दैत्य नाशास पाहोनी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी. धावती चावुनी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण. मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा. मेघापरी बाण वर्षा रणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी. घाव केले तया वीरा अंगी आघात जाहले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी. देवीचा सिंह लक्षुनी मस्तकी घाव तो करी. क्षुरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील. ढाल तलवारीशी तो मोडी तत्क्षणी लागता. तेव्हा सोडितो तो शक्ती देवीने चक्र त्यावरी. सोडोनी खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी. देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूल मारित. मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी. परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी. निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमिशी. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी. वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपम भुजा 8 सायुध बसला रथी. झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला ती बळे. प्रत्यंचा ओढुनी केला शब्द दुस्सह संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले. दिशा दाही भरोनिया ध्वनी गेला नभावरी. तेव्हा गर्जतसे सिंह गज चित्कार थांबले. गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित जाहले जग. कालीने उचलूनिया हात भुवरी मारले. तयाचा शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती. शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा रहा. तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती तिच्या. देवी मारोनी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रयलोक हे. ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने. मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शूलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. डोळान उघडी ऐसा निश्चेष्ट पडला खळ. निशुंभ होऊनी जागा मूर्छेतून निर्णामध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीतसे. 10 सहस्र बाहुनी निशुंभ चक्र फेकित. आच्छादन झणी केले चंडिके वर त्या वीरे. दुर्गम हारिणी देवी क्रोधे सोडोनी ती शर. चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरोनिया. वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारोनी तलवारती. दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहुनी ऐसी शूल फेकी तयावरी.
छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनातुनी. देवीशी म्हणे त्वेषाने रहा उभी. देवीने खड्ग फेकून त्याचे मस्तक तोडले. हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दाढाने दैत्यांचे कंठ फोडित. काली शिवदूती तेव्हा वधती दैत्य मंडळे. कौमारीने किती कांशी केले निष्प्राण संगरी. ब्रह्माणीच्या मंत्र नीरे निस्तेज जाहले किती. त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक जाहले. वाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित. ऐंद्री ती वज्र मारोनी असंख्यवधी दुर्जन. दैत्य मेलेत ते काही पळाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे नवमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10वा. ध्यानम. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य. नेत्रा धनुषरयुतांकुश पाशशूल. बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा. कामेश्वरी हृदय ध्यात धृतेन्दुलेखा. ओम ऋषिरुवाच. निशुंभ प्रिय बंधुषी दैत्यसेने सवे मृत. पाहो निशुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती. गर्वांध होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी. सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी उवाच. दुष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ऋषिरुवाच. ब्रह्माणी आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या. अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी उवाच. माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होऊनी. एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तू वाशुरा. ऋषिरुवाच. पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका. भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल. शस्त्रास्त्र बाण वर्षेने लढती ते परस्पर. भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्यायुतावरी. शुंभ निवारक अस्त्र विछिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी. तोडी तेव्हाचा अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी. असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली. सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्याची. शक्ती सोडी महादैत्य येता ती अंबिकेवरी. देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडली. शतशशी दीप्त ऐशे ढाल घे तलवार तो. चवताळून या क्रोधे धावला देवीचे वरी. चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी. सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली. घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला. मुद्गल घेऊन हाती दैत्य देवी सलक्षित. देवीने तीक्ष्ण बाणाने मुद्गल तोडता त्वरे. बुक्का मारावया लागी मूठ बांधी महाखळ. देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी. छातीत त्या दैत्याचा थोर आघात जाहला. शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित. पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे. पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली. नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन. आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती. उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देविती. तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी. मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत. दैत्यराज शुंभाला पाहुनी आपल्याकडे. त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते धवा. उडाला प्राण दैत्याचा देवीशी जय लाभला. प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोके तत्क्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ जाहले. उल्कापात होते ते थांबले मेघ कुश्चिळ. नद्यांसी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती. शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी. गंधर्व गाती गीताशी वाजती वाद्य मोहक. अप्सरागण तालाशी धरोनी नाचतो नभी. वायू सुपावन वाहे सूर्य कर प्रकाशती. प्रज्वल जाहला अग्नि भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.
श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. देवता स्तोत्र करीती देवीचे शुभमंगल. देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. ध्यानम बालरविवत कांती शशिभाळी सुस्तन त्रयी नेत्री. सुहास्य वदना वरती वरदा कुशपाश अभयते हाती. ओम ऋषिरुवाच. देवी वधी शुंभ महासुरेंद्रा. इंद्रादिवह्नी करुणी समोरा. कात्यायनीशी सुरस्तोत्र गाती. त्यांचे प्रसन्नानन देई कांती. देवी विनम्रास प्रसन्न भावे. माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला. अधीश्वरी तू चराचराला. आधारभूता जगतासेक. मही स्वरूपा स्थित तू अशोक. शौर्या असीमा तव पार नाही. पाणी जगा तृप्ती तुझे निहोई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या. मूलाग्र विश्वा परमा तू माया. मोहितत्वाया जगतास केले. मोक्षा तुवा लोक किती कनेले. विद्या समस्ता तुझ देवी एक. स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सकळा जगाला. वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला. सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायनी. स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्ननयाहुनी. सर्वाच्या बुद्धिरूपाने हृदयी तू अधिष्ठित. स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते. कला काष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी. विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टी स्थिती विनाशा हे शक्तिभूते सनातनी. गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे. सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानस्थे ब्रह्माणी रूपधारिणी. कौशांभरक्षिके देवी नारायणी नमोस्तुते. त्रिशूलचंदाही धरे महावृषभवाहिनी. माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते. मयूर कुक्कुटवृते महाशक्तिधरे नघे. कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते. शंख चक्र गदा शारंग गृहीत परमायुधे. प्रसीद वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते. हाती उग्र महाचक्र दाढे वरी वसुंधरा. वराह रूपिणे शिवे नारायणी नमोस्तुते. नृसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी. त्रैलोक्यात्राण सहिते नारायणी नमोस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्ज्वले. वृत्रत्राण हरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते. शिवदूती स्वरूपेण हृत दैत्य महाबले. घोर रूपे महारावे नारायणी नमोस्तुते. दंष्ट्रा कराल वदने शिरोमाला विभूषणे. चामुंडे मुंड मथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वधे ध्रुवे. महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते. मेधे सरस्वती वरे भूति बाभ्रवितामसी. पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते. भयात रक्षि हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित. सर्वभयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते. ज्वाला कराल अत्युग्र सर्वसंहारकारिजो. त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते. नाशवे तेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे. पाप नाशवोती घंटा रक्षो माता जशी सुता. सुशोभित खड्ग हाती दैत्यांचे रक्त मांसजा. चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझ आमुचा. आरोग्य लाभे तू तुष्ट होता. इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता. आश्रित जेते न विपत्ती त्यांना. त्वदाश्रितांचे बळपीडितांना. येणे विधित्वा रणरंग केला. हा दैत्य सिंधू क्षणी आटविला. रूपाधरोनी बहुधात्ममूर्ती. केली लीलात्वा करिकोन व्यक्ती. विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा. वेदादि वाक्यात तुझीच संथा. ममत्व गर्ते महांधकारी. तू चाळविशी भ्रमिवृष्टी सारी. जेथे अति उग्र विषारी नाग. जेथे रिपू डाकू महाकजाग. दावा नली सिंधुत सोबतीशी. तू रक्षसी या सकळा जनासी. विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व. विश्वात्मिके धर्षी तूच विश्व. विश्वेश वंद्या तुझ नम्र होती. ते धैर्य विश्वी सकळास देती. व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते. रक्षी सदा रिपु भयात आम्हा समर्थे. पापासनाश करुणी सुखवी जगाला. उत्पात पाक शमवी जना आपदाला.
पाव अंभा विनम्रांना देवी विश्वार्तिहारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वाशी वरदान दे। देवी उवाच वर मागा देवतांनो इच्छा जे तुमचे मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो। देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा। देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण। नंद गोपगृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विंध्याचलात राहुनी वधीन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे वधता तया दैत्याशी क्रोधा वशमुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा। शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमिशी मज होणे अयोनी जास्तविती मुनिते मज पाहीन शतनेत्राने मुनिजना मी ते क्षणी कीर्तनी गातील तेणे शताक्षी म्हणून मला तत्काळी जे मम देही शाक उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्याता तेने पावेन नाव मी भीमरूप हिम प्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदा वधीन राक्षसांसमी भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी तया महादैत्या लागी होईन प्राणहंती मी भ्रामरी नाम घेऊनी स्तोत्र गातील ते जन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा। ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यानम कांती बीज जशी मृगेंद्र वहना भासे अति भीषण कन्या खडग धरुनि ढाल करती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुषर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रयाध्यातमी। ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी मधुकैटभ संहार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अतिउत्तम तयाशी पापस्पर्शेना आपत्ती राहिना कुणी दारिद्र्य पीडिना त्यांना न होती दुरप्रेमळ शत्रुचे न भय राहे भय राजान डाकूचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहिना म्हणोनी महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरे सविधा नित्य माझे महात्म्य जास्थळी सन्निधान तिथे माझे तेथोनी नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पूजा बली पूजा होम आदी सहर्ष सेवने मला शरत्काली महापूजा वार्षिकी करितात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशते आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळे असे महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीचा शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा बालग्रहाने अक्रांत बालका शांती कारणे
पडता फुट मित्राशी मित्रता जुळविल हे, दुराचार्यांचा नाश करी महात्मा श्रेष्ठ हे, राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती, माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे, पशुपुष्पार्घ्य धूपादी गंधदीपादी उत्तम, विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी, अन्य भोग समर्पोनी वर्षाराधन दानत, प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे, महात्मा ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे, अवतार कथा माझी सर्वभूतात रक्षित, युद्ध चरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना, मनुष्या भय वैर्यांचे महात्मा ऐकता नसे, तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्यापरी, तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सधितकारक, अरण्य प्रांते एकांती वणवा लागता वना, निर्जने डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना, सिंह व्याघ्र गजरानी येता पाठी भयप्रद, राजा क्रुद्ध बधा धाडी अथवा बंध घालित, वादळ उठुनी नाव बुडता सागरामध्ये, महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर, वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित, आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नभे तया, मत प्रभावे सिंहादी डाकू वैर्यांची यामध्ये, स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिमा अशी, ऋषिरुवाच बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा, पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली, देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या, यज्ञ भाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला, शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण, जगत विध्वंसी ते वधता उग्र अतुल विक्रमी, राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी, राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती, जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा, तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म घेतसे, प्रार्थिता तुष्ट होवोनी रिद्धी विज्ञान दान दे, भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे, प्रलयांती महामारी रूप धारण जी करी, समयी साथ होते जी अजन्मा सृष्टी रूपती, सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित, अभ्युदयाची या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना, दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत, स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी, देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती, श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये द्वादशोऽध्यायः। श्री कुलदेवता चरणार्पणम्। श्री स्वामी समर्थ। अध्याय 13वा। देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरथ वैशाशी। ध्यानम। ओम बालसूर्या परी कांती चतुर्बाहु त्रिलोचना, ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवराभय। ओम ऋषिरुवाच, ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम, प्रभावायसा देवीचा जगधारण ती करी। विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती, तिचे साठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे। आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित, तया परमेश्वरीशी जावे शरण राजया। आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादि देतसे। मार्कंडेय उवाच, क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरथ ऐकुनी, तया सुव्रता सभाग्या ऋषी सकरी वंदना। ममता राज्य च्युतेने होता खिन्ना ती नृप, महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी। अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा, देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी। पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची, अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी। एकाग्रमन लावुनी चिंतन तपी मांडती, आपुले रक्त देवुनी स्वप्राण बलिवाहत। आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी, प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली। देवी उवाच, राजा वैश्यजे तुमची अभिलाषा असे मनी, मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली। मार्कंडेय उवाच, दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड नृप मागत, इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे। विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो, निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत। देवी उवाच, राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे, शत्रु एक न राहील भोगशी स्थिर संपदा। तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक, सावर्णिक मनु नामे ख्यात होशील पृथ्वीशी। वैश्यवर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे, तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी।
मार्कण्डेय उवाच ऐसे वर दिधले दोघा अभिलाषित देविने भक्तिस्तोत्र ते करती ऐकुनी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी मनो होईल ऐसे आशिष देवीचे सुरथ श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होवोनी सावर्णी मनो होईल क्लीं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य त्रयो श्री स्वामी समर्थ। एक माळ देवीचा नवार्णव मंत्र जप। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे। 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे।
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। श्री स्वामी समर्थ। तंत्रोक्त देवी सूक्त। नमो देवी महादेवी शिवेशि नित्यवंदन। नमो प्रकृति कल्याणे नियमे वंदितो तुला। नित्यवंदन रौद्रेशि गौरी धात्री नमो नमः। ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो नमः। शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः। दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः। दुर्गा तु दुर्गमपारा तु सार सर्वकारिणी। ख्याती आणिक तु कृष्णा धूम्रेशि नित्यवंदन। अति सौम्या अति रौद्रा वारंवार प्रणामः। नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः। जे देवी सकळा माझी विष्णु माया रूपे वसे। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवे तसे। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा मध्ये बुद्धी रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा मध्ये छाया रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा मध्ये क्षमा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा मध्ये शांती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा मध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः। जे देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित। नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः।
जे देवी सकळामध्ये दयारूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळा माझी तुष्टी रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जे देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी, जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभीष्ट लाभे स्तविती जिलासुर, जिये सेवी पहिले सुरेश्वर. कल्याणकारी जगदंबईश्वरी, नसो आम्हाला विपदा कुणीतरी. उदंड दैत्य ग्रासिता आम्हासुरा, प्रणाम आम्ही करितो निरंतरा. विनम्र भावे स्मरता तिला झणी, आम्हा नरा हो विपदा कदा कुणी. तंत्रोक्त देवी सूक्त. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. प्राधानिक रहस्य. ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुप छंद नारायण ऋषी, महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावावयासी जपावे. राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा, सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता. विप्रवराहा मी नम स्वरूपाराधना मला, यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची. ऋषी बोले राजा ऐक रहस्य गुप्त सांगतो, भाविक भक्ता अन्यासी कधी मी न निरोपिले. सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी, दृश्यादृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा. मातुलिंग गदा ढाल पान पात्र चतुर्भुजा, नागलिंग आणि योनी जी धरी हाती राजया. तप्त कांचना वर्णाची तप्त कांचन भूषणा, शून्य या जगता लागी प्रकाश एक देवीचा. सर्वत्र शून्य लोकांसी पाहुनी परमेश्वरी, धरी जे रूप परम तामसी एक उत्तम. गाळल्या काजळा जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित, विशाल लोचना नारी कटिसी कृशती दिसे. खडग पात्र शिर ढाल हाती घेती चतुर्भुजा, कबंध हार वक्षासी मुंडमाला तिच्या शिरी. महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे, मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला. श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तदा, ठेवते तुझ मी नाव सांगते कर्म जे तुझे. महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा, निद्रा तृष्णा एक वीरा कालरात्री दुरत्यया. ऐसी तुझी नाम माला कर्तव्य करता जुळे, सक्रिय नाम जे घेती पावती सुखते जन. बोलोनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी, सत्व गुणाने ती शुद्ध गौरीनी चंडिका जशी. अक्षमालांकुशधरा वीणा पुस्तकधारिणी, ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला. महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती, आर्या ब्राह्मी कामधेनु वेद गर्भामतीश्वरी. तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती, योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपुल्या गुणे. बोलोनिया महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती, निर्मित से तया काली जी सुज्ञ कमलासना. ब्रह्मा विधी विरंची नाम देई नरोत्तमा, श्री पद्म कमला लक्ष्मी नारीसी नाम देतसे. महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया, तयांची ठेविली जे का नामरूपे निवेदितो. नीलकंठ रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर, ते झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे. तो रुद्र शंकर स्थाणु कपर्दी त्रैलोचन, त्रैविद्या कामधेनु ती स्त्री भाषाक्षरास्वरा. सरस्वती गौरी नारी श्यामल पुरुषा करी, जी नावे तया दोघांची सांगतो ऐक राजया. विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन, ओमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा. ऐशा त्या तीन युवती झाल्या पुरुष तत्क्षणी, गुज हे नेणती अज्ञ ज्ञाते वर्मास जाणती. त्रैविद्या सरस्वती लक्ष्मीने विदिशी दिली, रुद्रावर दात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी. सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवी तसे, गौरी सह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन. त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समस्त हे, स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी जाहली. लक्ष्मी सह श्री विष्णूने पोशिले सकला प्रती, गौरी सह महादेव सर्व संहार तो करी. राजा महालक्ष्मी ऐसी सर्वसत्वमयीश्वरी, निराकारती साकार नाना नामे धरी तसे. म्हणून अनेक नामे स्तोत्र माले सुगुंफती, एकचे नाम घेवोनी तिचे स्तोत्र नभे पुरे. श्री प्राधानिक रहस्य.
टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरिचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। वैकृतिक रहस्य। ऋषि बोले, ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी, ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे। योग निद्रा श्री विष्णूची महाकाली तमो गुणा, मधु कैठव नाशार्थ ब्रह्मा स्तोत्र जिचे करी। दश वक्त्रा दश भुजा दश पादांजन प्रभा, विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय। दीप्त दशन दाढाती भीम रूपा भयंकर, रूप सौभाग्य कांती श्री प्राप्त स्थान तयांची हे। खडग बाण गदा शूल चक्र शंख भुषुंडी, धनुष्य परिघ मुंड रक्तस्रावी धरी तसे। अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्यया, आराधिता वश होई पूजकासी चराचर। देवतांगातून झाली आविर्भूत महाप्रभा, त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी। श्वेतानना नीलभुजा श्वेतस्तनमंडला, रक्तकटी रक्तपादा नीलजंघा अजयजी। सुचित्र घना चित्राजी माल्यांबर विभूषणा, चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी। अष्टादश भुजा पूज्या ती सहस्रभुजा सती, आयुधे सांगतो आता उजव्या पासून डावीची। अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्र गदा, त्रिशूल परशु शंख शक्ती घंटा निपाशतो। दंड ढाल पान पात्र धनुष्य कमंडलू, अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी। सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशी नृपा, पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे। गौरीच्या जन्मली देही जी सात्वैक गुणाश्रय, साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी। अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्रती, शंख घंटा हल धनु धरी राजा महाबला। भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा, निशुंभ शुंभ असुरा संहारी रणरंगीजी। स्वरूपत्रय हे ऐसे राजा तुझ निवेदिले, पृथकोपासना आता त्रिमूर्तीची परिसहे। दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती, मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठपूजने। महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्मा सरस्वती, दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मीती। पुढती महालक्ष्मीच्या अष्टादश भुजे प्रती, महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती। राजा यांच्या पूजनासी दक्षिणे काल पूजने, पूजा वा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती इच्छुनी। शुंभनाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने, तिच्या सवे नऊ शक्ती पूजा व्याभाव ठेवुनी। दक्षिणेसी रुद्र पूजा वामांगी श्री गणेशतो, तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन। चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्याचे त्यांनाच गाऊनी, पूजावे त्रैमूर्तीचे एका किंवा अनेक त्या। महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती, पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी। महिशांतक देवीसी पूजे तोच जगत प्रभू, म्हणून पूजन्या योग्य चंडिका भक्तवत्सला। अर्घ्यादिकी अलंकारे गंध पुष्पादि अक्षता, धूप दीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी। दैत्य अभक्ष बाहुनी करती तामसी पूजा, सात्विकी नम्र होवोनी पूजा षोडश अर्पिती। कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके, वामांगी महिषासुरा भग्न मस्तक पूजने। दुर्गेच्या हातुनी जो का दैत्य सद्गती पावला, दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने। धर्मधारी तसे विश्वा देवीचा सिंह तो असे, पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग। मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडुनी, प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ। पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती, निरालस जगदंबा वंदावी हात जोडुनी। सप्तशतीचे हे श्लोक मंत्र रूप महागुणी, तीळ घृतयुक्त खीर करावे हवना सवे। सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा, नाम मंत्रोच्चाराने महालक्ष्मीच पूजने। मनेंद्रियास रोधावे वंदावे ध्यात देवीसी, आपण भुलनी जीवा भावे तद्रूप भक्तीने। असा भक्तीने पूजतो रोज जो परमेश्वरी, सद्भाग्यपूर्ण भोगुनी सायुज्य त्यास देवीचे। दररोज नसे पूजा चंडीची ज्याची या घरी, पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी। म्हणून पूजे भूपाळा सर्व लोक महेश्वरी, शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल। ओम इति वैकृतिक रहस्य। टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ।
मूर्ति रहस्य। ऋषि बोले ओम नंदाया नावाची नंद कन्यका, स्तविता पूजता विश्व भक्ता आधीन हो तसे। कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर, देवी सुवर्ण लतिका कनकोत्तम भूषणा। चतुर्भुजा पाशांकुशे पद्म शंखे सुशोभित, इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रुक्मांबुजासना। जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला, आता स्वरूप वर्णीन ऐक निर्भयकारी जय। रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांग भूषणा, रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेशातिभीषणा। रक्त तीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका, स्त्री सी प्रिय पती जैसा भक्ता सेवे तशीच ही। पृथ्वी पर विशालती सुमेरु युगलस्तनी, लांब रुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर। ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिध, या स्तनपाने भक्तांच्या पुरती सर्व कामना। खडगपान पात्र हल हाती मुसळ जे धरी, प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी। तिने व्यापले सारे हे जग स्थावर जंगम, जो तिला पूजतो भावे व्यापतो चराचरी। प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी तया प्रती, प्रेमे पाही निज भक्ता पतिसी सती जय जशी। शाकंभरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना, गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कृशोदरी। कर्कश शिखरा ऐसे गोल पृष्ठ घनस्तनी, बाण पद्मधरी हाती धनुष मुठीसी असे। पुष्प पल्लव मूलादि फल शाक असे करी, क्षुधा तृषा मृत्यू भया हरती जय सुधारसे। शाकंभरी शताक्षी ती म्हणती परमेश्वरी, विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर। विशोका दुष्ट दमनी शमनी दुरितापदा, उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती। शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन, अक्षय फल ते देई अन्नपानामृत त्वरे। भीमा देवी नीलवर्णा दाढा दात चकाकती, विशाल लोचना स्त्री ते गोल स्थूल पयोधरा। चंद्रहास खडग शीर डमरू पान पात्र घे, एक वीरा काल रात्री कामदाती प्रशंसित। तेज दुर्धर्ष ऐसे जी भ्रामरी प्रशंसिती, चित्रानुलेपना देवी चित्राभरण भूषिता। चित्रा भ्रमर पाणी ती महामारी प्रशंसिती, अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा। जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची, तिचे रहस्य हे गुप्त अभक्ता सांगणे वृथा। आख्यान दिव्य मूर्तीचे अभीष्ट फलदायक, साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे। सप्त जन्मार्जित घोर ब्रह्म हत्यादि पातके, सप्तशती पाठ मात्रे किल्मिषे सर्वनाशती। देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो, जयाने पुरती सर्व मनोवांछित भावना। प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी, म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी। मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। दिव्यापराध क्षमापण स्तोत्र। अपराध सहस्रो जय होती हातून माझिया, मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी। आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन, नेणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी। मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे। शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे, सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ ना शके। मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके, दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी। अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे, ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी। कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे, माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी। गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप ऐकहा, मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी। क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु। इति श्री दुर्गा सप्तशती पाठ।